ह्याच्या यायला काम बी आपणच करायचं, सामान बी आपणच घेऊन जायचं, गोड्या पण आपणच घेऊन जायचं म्हणले अवघड झालंय बरं का. आता आल्या आल्यानंतर आधी सामान फेकून दिले सगळं. आता तुम्हाला वाटायला असेल की पप्या येत आहे म्हणजे पप्या काम करणार आहे, पण पप्या काय काम करणार नाही, फक्त सामान टाकायला आलाय पप्या. एवढ्या बॅकर लाईटी टाकल्या तर तुम्हाला सांगतो दोन्ही पोर्च मध्ये मिळून नाही मला तर 30-35 लाईटी असतील आराम. इथे का आपल्याला जास्त काम नाही बरं का, फक्त 1 BHK ची कटिंग काय पटकिरण करायचं, नीट घराकडे निघायचं. अरे बाप, सकाळ सकाळ मालकाने चहा आणून दिला बरं का. पण विषय काय माहिती का, मला काय कपात पिऊ वाटणार, त्यामुळे मी काय केलं मध्ये डायरेक्ट ग्लास तोंडाला लावलाय, कारण आणि तर चहा पित नाही मी, काय चहाला कशी सुट्टी देत नाही, पूर्ण संपवून टाकला बरं का. अबे साले, आज मास्कनं दगा दिला बरं का. कारण विषय काय झाला माहिती का, माणसासोबत या मास्काला पण थंडी वाजायला लागली, त्यामुळे त्याला उन्हामध्ये ठेवला. आज मास्कापेक्षा ब्लेडचे लय बेकारी झाले बरं का. विषय काय झाला माहिती का, माणसाच्या कसं नरड्याला पाणी येते का, तसं या ब्लेडचं सुद्धा झालंय बरं का. पूर्ण नरड्यापर्यंत ब्लेड संपत आले. दोन्ही ब्लेड मध्ये कसला फरक दिसायला लागला. त्या मशीनला ब्लेड लावायचं काय अवघड नाही बरं का. पहिल्यांदा काय करायचं, एक ब्लेड लावायचं, एक वायसर लावायचं, एक ब्लेड लावायचं, एक वायसर लावायचं, असं 5 ब्लेड लावून टाकायची आणि नंतर त्याच्या पाण्यानं आवळून टाकायचं त्याला. आणि हे मशीन चालू करायच्या आधी पहिलं तर पाया पडून घ्यायचं बरं का, कारण ते आपली लक्ष्मी असते. भावना तुम्हाला सांगतो, ह्या महिन्यामध्ये कटिंग शिवाय दुसरं काय कामच नाही बरं का. हितली झाली की तिथली, तिथली झाली की हितली, नुसती कटिंग चालू. आता भरपूर जणांचा प्रश्न असते की स्लॅब मध्ये तू फॅन बॉक्सला किंवा जंक्शनला कशाला वाळू टाकतो, त्यापेक्षा सगळ्यात सोपं गुलाल टाकायचं. पण मला ही पद्धत आवडते त्यामुळे मी हेच टाकणार. असं या रूमचं काम झालं का, किचन मध्ये गेलो का, थोडी कटिंग केली का लगेच लाईट गेल्या ह्याच्या आईचा भरोसा. मला काय वाटलं असेल या मास्क मधनं काय वटवटला असेल मी. चला 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 लाईट आले बरं का. पण विषय काय झाला माहिती असला बेकार आळूस आलाय तुम्हाला सांगतो मला. काय करणार भावानो, कष्टाला पर्याय नाही, त्यामुळे पटकन उठवून किचन मधलं जेवढं काय काम होतं का सगळी रूम फायनल करून टाकली. आता तुम्हाला सांगतो भावानो, मशीन कटिंग करणं मला काय आवडतं माहिती का. ह्यामध्ये जर नवीन ब्लेड टाकले का अक्षरशः एवढी बेकार कटिंग जाते, 2 पाईप आरामात बसू शकते ती. फक्त आणि फक्त एवढंच कारणामुळे डस्ट टाकतो बरं का, एकदम ओके मध्ये स्पष्ट दिसते ती जंक्शन आपली. किचन झालं का आपलं काम राहिलं होतं ते म्हणजे जिन्यातलं, जिन्यामध्ये काय जास्त काम नव्हतं. MC बॉक्स एक होता आणि 2 बोर्ड होते, ते आणि कितना लगेच बसवून टाकले ते, कारण मी आधीच कटिंग करून ठेवली होती. आणि बाथरूम मध्ये पण म्हणावं तेवढी कटिंग नव्हती बरं का, थोडंच काम होतं बाथरूम मध्ये पण. आणि आता राहिला विषय हॉलचा, तर हॉल मध्ये हे 2 बोर्ड परत चला हे म्हणलं तर इकडलं एक कम्प्युटर साठी काढला, दुसरा एक टीव्ही साठी, मेन बोर्ड. एवढ्यावर आपलं काम पूर्ण फायनल झालं. नाही म्हणलं तर 1:30 वाजता आपलं काम फायनल झालं होतं, त्यामुळे विषय संपला. आता तुम्हाला वाटायला असेल की काम तर फायनल झाले, पण ह्या गटोड्यामध्ये काय, तर ह्या गटोड्यामध्ये माझा ओरिजिनल आउटफिट आहे, जे की कामाच्या अगोदर घातलेलं असतं. हे असते बघा आपलं ओरिजिनल आउटफिट. भाऊ ना, तुम्हाला जर ब्लॉग आवडला का, लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढी नक्की करा, कारण ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ होता का ती मी शूट केला नाही. हळूहळू लय बेकार विसर व्हायला लागलोय. गोळ्या चालू करणार आहे, दवाखाना पण चालू करावं म्हणतो आता.